नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटत आहोत माजी नगरसेवक, लातूरच्या इतिहासात अत्यंत क्रांतिकारक पद्धतीनं ज्यांनी काम केलं, देशमुखाला सळो की पळो केलं आणि हम होंगे कामयाब या भूमिकेतून विधान परिषदेची निवडणूक लढली. काय मी पळेन वाकेन पण लढणार, विकला जाणार नाही. मी भारत मातेची शपथ खाऊन सांगतो, मी विकला जाणार नाही. अशा प्रकारचा ज्यांनी मनाशी चंग बांधून या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची लढाई लढत आहेत. तर ऐकूया नेमकं सुधीर धुत्तेकर, जे उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत. नमस्कार सुधीरजी. नमस्कार. आपण आजच्या दिवशी मागच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे देशमुखाचा पंचनामा आणि उद्या ते कदाचित तुम्हालाही म्हणतील की 15 वर्षातलं काय विचारता. तर मित्र हो, एक निर्भीडपणा विनाकारण बुद्धिभेद भूलतापाकडून ये अंदर की बात है, सुधीर हमारे साथ है असं मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असताना याला मुंहतोड उत्तर देत आहेत सुधीर धुत्तेकर. बुद्धरजी नमस्कार. खऱ्या अर्थानं लातूर शहर विधानसभेची निवडणूक ही आत्ता परिवर्तनाच्या टप्प्यावर येऊन पोचले हे मात्र नक्की आहे. आत्ता तुम्ही जे शेवटचं वाक्य बोललं ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडायला लागलंय याचंच ते एक लक्षण आहे. खरं तर वर्षानुवर्ष ज्या पक्षाचं प्रामाणिकपणाने आम्ही काम करत आलोय असा विचारही आमच्या मनाला शिवणार नाही हे नक्की. फक्त एकच गोष्ट सांगतो की मागच्या 15 वर्षात आम्ही काय केलं आणि हे विचारायचा अधिकार अर्चना पाटलांना नाही असं म्हणणाऱ्या अमित देशमुखांना मी या लातूरचा नागरिक, या लातूरचा माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी मागच्या 15 वर्षात केलेल्या कामाची पोलखोल किंवा त्याचा पंचनामा मी आपल्यासमोर ठेवतो. माननीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये लातूरला जी ब्रॉडगेजची रेल्वे आली आणि त्याच्यामुळे लातूरची नॅरोगेजच्या रेल्वेची लाईन आपल्याला काढून टाकली आणि ते काढून टाकल्यामुळे लातूरसाठी एक पूर्ण पॅरलल रस्ता, म्हणजे आता जो राजस्थान शाळेपासून मांजरा कारखान्यापर्यंत जो रस्ता आहे तो पॅरलल रस्ता आपल्याला मिळाला. त्या काळामध्ये माननीय विलासरावजींनी हा रस्ता रेल्वेकडून आपल्याकडे घेण्यासाठी, लातूर शहरात घेण्यासाठी, त्याच्यासाठी पुण्यातली काही जी जागा होती ती रेल्वेला त्यांनी दिली शासनाची आणि ही जागा घेतली. ते घेताना त्यांच्या डोक्यात काय विचार असू शकतो? ह्या लातूरला 2 पॅरलल रस्ते आहेत, लातूरचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सोडावा, हे रस्ता व्यवस्थित व्हावा, ह्या दृष्टीनेच काहीतरी त्यांनी डोक्यात प्लॅन केला असेल आणि म्हणून हे रस्ता घेतला. पण दुर्दैवानं या लातूरचे प्रिन्स अमित देशमुखांनी मागच्या 15 वर्षामध्ये जे नालायकपणाचा कळस केलाय तो म्हणजे हा रस्ता आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, तुम्ही एकदा नीट लक्ष देऊन ऐका. हा रस्ता जो चालू होतो ते जुनं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं, त्या ठिकाणाहून चालू होतो. म्हणजे त्या ठिकाणी एक छोटं बस स्टँड आहे, तिथनं चालू होतो आणि त्याच्यानंतर 12 नंबर पर्यंत जातो. या ठिकाणी गुळ मार्केट कडून जो रस्ता येतो तो रस्ता राजस्थान शाळेला जोडता येऊ शकत होता आणि तो रस्ता तसंच व्यवस्थित पुढे करता येऊ शकत होता. या ठिकाणी मला विशेषत्वानं आपले माजी म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांची मला या ठिकाणी आठवण काढावी वाटते. ज्यावेळेस मेडिकल कॉलेजकडे हे सगळी जागा त्यावेळेस गेली आणि त्यावेळेस झालं असं की मेडिकल कॉलेज हे तिथून मध्ये रस्ता द्यायला तयार नव्हतं आणि त्यावेळेस योगायोगानं सुधाकर तेलंगांचे माझे चांगले संबंध होते. त्यांच्याशी मी चर्चा केली, बोललो आणि त्यांनी सांगितलं की धुत्तेकर साहेब आपण ह्याच्यामध्ये एक चांगला पर्याय करू आणि डीपी प्लॅनच आपण त्याच्यामध्ये असं टाकून देऊ की हे जे रस्ता आहे गुळ मार्केट पासून येणारा तो आता जो बंद रस्ता आहे त्याच्यामधनं रेल्वे राजस्थान शाळेला आपण जोडू आणि त्याच्यासाठी 100 फुटाचा डीपी प्लॅन मध्ये त्या ठिकाणी त्यांनी रस्ता टाकला आणि गुळ मार्केट पासून डायरेक्ट राजस्थान शाळेपाशी जर रस्ता आला तर तो पूर्णपणानं पॅरलल रस्ता शेवटपर्यंत गेला असता. पण ह्या गोष्टीची जाणीव किंवा ह्या गोष्टीवर काम करावं असं अमित देशमुखांना अजिबात वाटलं नाही आणि त्याच्यामुळं आजपर्यंत मागच्या 14-15 वर्षामध्ये आतापर्यंत 50 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती खर्च झालेत. पण तो रस्ता आता लोकांना वापरण्यायोग्य झालेला नाही. आणि मला एक सांगा की मी आता परत एकदा त्यांच्या आपण बोलू नये वैयक्तिक ह्याच्यावरती, पण मला परत तो विषय काढावा वाटतो. पीव्हीआर टॉकीचं बांधकाम त्यांनी केलं किंवा शॉपर स्टॉपचं बांधकाम केलं, ते परत करतात का? इकडून दरवाजा पाहिजे, परत आपण काढू, हे व्यवस्थित झालं नाही, परत हे करायचं, हे करतात का? नाही करत. स्वतःच्या प्रॉपर्टीची इतकी काळजी घेतात आणि लातूर महानगरपालिकेची किंवा सर्वसामान्य लोकांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची काळजी ह्यांनी कधी घेणार आहेत? आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यावरती आता 3ऱ्यांदा काम होत आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस काम झालं
त्यावेळेस तो रस्ता वापरण्यायोग्य झाला नव्हता, ह्यांच्याच काळामध्ये झाला आणि ह्यांनीच फार मोठ्या गाजावाजात त्या ठिकाणी काही वॉकिंग झोन करणार आहे, आम्ही लोकांना सिटिंगसाठी व्यवस्था करणार आहे, पार्किंगचं करणार आहे, असं काय काय गोष्टी सांगितल्या. रस्ता केला. रस्ता केल्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी देशिकेंद्र शाळेच्या समोर उड्डाणपूल केला. मित्रांनो, आपण थोडं पुढे आलो आपण त्या ठिकाणी राजस्थान शाळेपासून, की त्या ठिकाणी आल्यानंतर उजव्या हाताला त्या ठिकाणी अशोक हॉटेलकडे जाणारा रस्ता आहे छोटा, जो की त्या जुन्या रस्त्याला आणि ह्या नवीन रस्त्याला जोडू शकतो. तो रस्ता मोठा करता येऊ शकत होता, पण मागच्या 15 वर्षामध्ये अमित देशमुखांना तो रस्ता मोठा करावा वाटला नाही. आणि दुर्दैव असं आहे की ज्या देशमुखांना स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी पॉलिटेक्निकच्या जागेतनं रस्ता काढता येतो, त्यांना शासनाची जागा घेऊन सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी किंवा त्यांच्या उपयोगासाठी तो रस्ता त्यांना मोठा करता आला नाही. म्हणजे जे आता मी परत सांगत होतो की मेडिकल कॉलेजमधली जागा आहे ती 100 फुटाची जागा घेतली असती तर हा पॅरलल रस्ता 12 नंबर पर्यंत आपल्याला काढता आला असता. आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं अशोक हॉटेलला डाव्या बाजूला जी ह्याची जागा आहे, जुने बांधकाम विभागाची जी जागा आहे, त्याच्यामधनं एक 10 फूट जर त्यांनी वाढवला असतं तर एक चांगला मोठा 30 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी सापडला असता. पण या ठिकाणी परत एकदा मला आठवत आहे की जी श्रीकांत यांची आठवण आपण सर्वांनी करण्यासारखी आहे. शिवाजी चौकामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो म्हणल्यानंतर कलेक्टर ऑफिसची भिंत त्यांनी 10 फूट मागे घेतली आणि 10 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जास्ती उपलब्ध झाल्यामुळे आता त्या ठिकाणी जी म्हणजे वाहतुकीची कोंडी होती ती कमी होती. आजही वाहतुकीची कोंडी होती आहे पण ती कमी होती आहे. पण हे अमित देशमुखांना करावं वाटलं नाही, हे जी श्रीकांतने केलं. आपण त्या ठिकाणी येऊन थोडं पुढे आलात आपण की तुम्ही जर नीट पाहिलं तर उद्योग भवन पासून जो दुसरा पॅरलल रस्ता जातोय तो रस्ता पूर्वी थोडा मोठा होता, पण आता तर बद्दरजी तो 10 फूट सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये. म्हणजे लातूर मधल्या वाहतुकीचे 3 तेरा आणि लातूरच्या मालमत्तेचे 3 तेरा कसे वाजवायचे हे देशमुखाकडून शिकावं. आपण थोडं त्या रोडने आपण पुढे गेलो की आपण शिवाजी चौकाच्या कोपऱ्याला जातो. शिवाजी चौकापर्यंत आपण त्या ठिकाणी गेलो की शिवाजी चौकाच्या थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला आता मुतारी झाली आहे, म्हणजे एसटी डेपोच्या एकदम समोरच्या बाजूला. त्या ठिकाणाहून माझी एक विनंती आहे, मी काही कुणाबद्दल वाईट बोलणार नाही, जे अमित देशमुखांच्या घरचे आहेत तसेच माझ्या घरचे आहेत, तेच सगळे माझे नातेवाईक आहेत. समजा त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची आई आहे, त्यांचे नातेवाईक आहेत. माझी एकदा विनंती आहे, त्या रस्त्याने त्यांच्या घरातल्या कुणी इव्हन अमित देशमुखांनी सुद्धा त्या ठिकाणाहून फक्त त्या ह्याच्यापाशी म्हणजे जे हनुमान मंदिर आहे बार्शी रोडचं तिथवर त्यांनी जाऊन दाखवा. आपण ज्या वेळेस शिवाजी चौकाच्या थोडं पुढे गेलो 100 फूट की उजव्या हाताला जे गाडे लागतात ते दारूचे अवैध धंदे झाल्यासारखे आहेत तिथं सगळे. आणि त्या ठिकाणी म्हणजे दारुडे एवढे लोक बसलेले असतात की त्या भागातनं लोक जाऊ पण नाही शकत, स्वतः म्हणजे पुरुष लोक सुद्धा जाऊ शकत नाही, महिलाची तर फार लांबची गोष्ट आहे. आणि त्या रोडने आपण थोडं पुढे गेलो तर तिथे ही अवस्था आहे. थोडं पुढे चला तुम्ही, या ठिकाणी पार्किंगसाठी सगळ्या गाड्या ह्या रस्त्यावर लागलेल्या असतात. पार्किंगवाल्याला गाडी जागा देऊ नये यामध्ये जमीन आहे, तुम्हाला त्यासाठी जागा उपलब्ध करून देता येईल. पण हा एवढा मोठा जवळपास 100 फुटापेक्षा मोठा जो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही ब्लॉक करून टाकला. आणि त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथे पार्किंगसाठी वाहनं सगळे लागलेले असतात, सगळ्या ह्या गाड्या लागलेल्या असतात. त्या गाड्यामुळे तो रस्ता बंद आहे. थोडं पुढे जा, त्या ठिकाणी सगळं भाजी मार्केट करून टाकले. भाजी मार्केटसाठी तुम्हाला पर्यायी व्यवस्था 100 ठिकाणी तुम्हाला देता येऊ शकत होते. मागच्या काळामध्ये मला आठवतं सुधाकर तेलंगच होते आणि त्यांनी शिवाजी हाऊसिंग सोसायटीचं जे ग्रीन बेल्ट आहे त्याच्यामध्ये भाजीवाल्यांना काही दिवस जागा दिली होती. पण परत ह्या सगळ्या लोकांनी ह्यांचे इंटरेस्ट आले त्याच्यामध्ये आणि परत त्यांनी त्या रस्त्यावरती आणलं आणि त्याच्यामुळे ते भाजी मार्केट झालं त्या रस्त्याचं. तिथून थोडं पुढे झालं बद्दरजी नरहरे सरांची शाळा आहे, सतीश नरहरे सरांची. त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर त्या भाजी मार्केट जिथं संपतं तिथून पुढच्या बाजूला परत एकदा सगळे अवैध धंदे हे सगळे मुतारी त्या रस्त्याच्या कडेला झाली आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्टीने विचार करा या ठिकाणी की एवढा मोठा पॅरलल रस्ता जे दुसऱ्या शहरामध्ये एवढा सहजतेने उपलब्ध होऊ नाही शकत. आणि ह्या रस्त्यामध्ये एक रस्ता वन वे केला, एक रस्ता जाण्यासाठी एक रस्ता येण्यासाठी, तर लातूरमध्ये कधीच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पण ह्या अमित देशमुखांना ह्याची जाणीव नाही की ह्या लातूरमध्ये लोक कशा पद्धतीने करतात. ही ह्यांचा विकास आहे, ही ह्यांच्या विकासाची संकल्पना आहे. विकासाची संकल्पना म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्टर जाऊवा 3-3दा रस्ते करा, 50-50, 100-100 कोटी रुपये घाला आणि त्याच रस्त्यावरती अमित देशमुखांनी भूमिपूजन केलेलं माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने रस्ता करण्यासाठीचा प्रवेशद्वार त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे अतिशय शर्मेची बाब आहे की त्या ठिकाणी सुरुवातीला त्याची फाउंडेशन जे केलं ना बद्दरजी, त्या काळामध्ये त्या फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये अपघात होऊन 2 माणसं मृत्युमुखी पडले, तरी सुद्धा अमित देशमुखांना त्याचं काही वाटलं नाही. ती कमान व्हायला 3 वर्षाच्या जवळपासचा काळ गेला आणि ती कमान पूर्ण झाली की आता तुम्ही सगळी कमान पाडून टाकता. म्हणजे तुमचं नियोजन काय, तुमच्या विकासाचा पंचनामा ह्या ठिकाणी आम्ही करतोय ना, ते तुम्ही तुमचा विकास म्हणजे काय हे अगदाच आम्हाला सांगा. अशा 100 गोष्टी आम्हाला सांगता येतील. आणि त्यामुळे माझं असं मत आहे की त्या रस्त्यापर्यंत तुम्ही आलात तर त्या ठिकाणी अतिशय घाणेरडे प्रकार त्या ठिकाणी चालतात. तुम्ही थोडं पुढे गेलात त्या भाजी मार्केट पासून नरहरे शाळे म्हणजे शाळेपासून थोडं पुढे गेलात
तर त्या ठिकाणी गेलात तर निवळ एकदम म्हणजे मच्छी मार्केट त्या ठिकाणी आहे. लोकांना या साईडने तुम्हाला पर्यायी जागा देऊ शकता येत होती. आहे ते मच्छी मार्केट तुम्ही बंद पाडलं आणि ती सगळ्या लोकांना रस्त्यावर बसायची तुम्ही वेळ आणली. माननीय खासदार जे पूर्वीचे होते त्या खासदारांच्या घराकडे जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी रस्त्याला आता गुडघाभर खड्डे झालेले, त्या ठिकाणी माणूस जाऊ नाही येऊ शकत. आणि त्याच्यामुळं ह्या रस्ता जो आहे फक्त मी हे आज म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाचं त्यांच्या जो विकासाची संकल्पना आहे ते लोकांसमोर यावी आणि कशा पद्धतीनं शासनाचा पैसा हडप करायचा, स्वतःचे घरं भरायचे, कॉन्ट्रॅक्टरचे घरं भरायचे, ह्याच्यासाठी ह्यांचं नियोजन कसं असतं म्हणून ह्या रस्त्याचं मी उदाहरण सांगितलं. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, असे वेगवेगळे विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. बद्दरजीच्या माध्यमातून हे सगळं आपल्यासमोर येणार आहे. पण लातूरच्या विकासाचा एक एक विषय तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या त्रासाची उपरती तुम्हाला जर झाली असेल तर येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आणि कमळाला तुम्हाला मतदान करायचं, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. माझी विनंती आहे की या माध्यमातून अशा अनेक गोष्टी तुमच्याकडे ज्या असतील विकासाच्या पंचनामा करण्याच्या बाबतीमध्ये ते आम्हाला कळवा, मान्य बद्दरजीला कळवा. त्या माध्यमातून आम्ही त्या विषय आम्ही तुमच्या समोर वापस परत घेत येऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. अमित देशमुख यांनी वडिलाच्या नावानं तरी किमान जो रस्ता आहे तो चांगला करायला पाहिजे. पूल काय करतात तो पूल काय पाडतात, कमान काय करतात कमान काय पाडतात, जनाची नाही मनाची तरी किमान आमच्या साहेबासाठी असं करू नका. अमितराव, कुठंतरी पश्चाताप म्हणून तुम्ही पराभव स्वीकारा. लोकांना विनंती करा की मला मत देऊ नका. होय, ह्या माझ्या चुका आहेत, मी माझ्या वडिलाबरोबर नीट वागत नाही, तर तुमचीच झाडकी पत्ती. मित्र हो, आत्ता आपले मित्र सुधीर धुत्तेकर यांनी त्यांचं मनोगत पंचनामा मुलाखत क्रमांक 2 झालेली आहे. दररोज आपण भेटत जाऊ आणि आपण मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि लोक मोहम्मद तुगलक का म्हणतात अमित देशमुख यांना, त्याचा हा पुरावा आहे की रस्ता करायचा, पूल करायचा, पुन्हा पाडायचा, पुन्हा करायचा. म्हणून या मोहम्मद तुगलक रूपी अमित देशमुखापासून लातूरला वाचवण्यासाठी परिवर्तनाचे शिल्पकार व्हा. धन्यवाद. नमस्कार.